अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बाळाला बोरनान कसं घालावं, बोरनान कधीपर्यंत घालावं, त्याचप्रमाणे हळदी कुंकू कधीपर्यंत करावं, बाळाला बोरनान घालताना काळ्या रंगाचे कपडे घालावे की नाही, कारण यावर्षी मकर संक्रांत ही काळ्या रंगावर होती, आणि त्याचप्रमाणे बाळाचं बोरनान हे किती वर्षापर्यंत करावं याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माहिती अतिशय सुंदर आणि तितकीच महत्त्वाची आहे. बघा, बाळाला बोरनान का घालावं आधी मी तुम्हाला ते सांगते. कारण की बाळाला बोरनान म्हणजे काय की बोराने आंघोळ घालणं, बोराने बाळाला स्नान घालणं. ते कसं घालायचं ते तुम्हाला मी सांगतेच, त्याआधी का घालावं हे सांगते. कारण की बघा, आता संक्रांत झाली की हळूहळू उन्हाळा सुरू व्हायला लागतो, म्हणजे उष्णता दिवस मोठा होत जातो आणि उष्णतासुद्धा वाढायला लागते. आणि त्या उष्णतेचा, त्या उन्हाळ्याचा त्रास आपल्या बाळाला होऊ नये म्हणून बाळाला बोरनान घालावं लागतं. उन्हाळा आपल्या बाळाला बाधू नये म्हणून बोरनान बाळाचं करत असतात. आता हे बोरनान किती वर्षापर्यंत करायचं असतं, तर हे बोरनान तुम्ही 5 वर्षांपर्यंत करू शकता. बाळाचं बोरनान तुम्ही कधीपर्यंत करू शकता, तर कालची झाली संक्रांत, आज किंक्रांत आहे, तर उद्यापासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही बाळाचं बोरनान करू शकता. रथसप्तमी ही 16 फेब्रुवारीची आहे. आजची तारीख आहे 16 जानेवारी. बरोबर 1 महिन्याने रथसप्तमी आहे. या महिनाभरात तुम्ही 16 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही बाळाचं बोरनान कधीही करू शकता. अगदी तुम्ही रथसप्तमीला जरी केलं 16 फेब्रुवारीला बाळाचं बोरनान तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. आणि यावर्षी रथसप्तमी ही महिनाभराने आलेली आहे. मागच्या वर्षी कसं झालं होतं, मागच्या वर्षी महिलांना हळदी कुंकू करायला, त्याचप्रमाणे बाळाचं बोरनान करायला खूप घाई झाली होती, कारण की मागच्या वर्षी फक्त संक्रांतीनंतर 10-12 दिवसांनी रथसप्तमी आली होती. पण यावर्षी महिनाभराचा टाईम आहे आपल्याला हळदी कुंकू करण्यासाठी आणि बाळाचं बोरनान करण्यासाठी. तुम्ही या महिनाभरात उद्यापासून ते 16 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही कधीही बाळाचं बोरनान करू शकता. त्याचप्रमाणे महिलांनी सुद्धा उद्यापासून रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही हळदी कुंकू करू शकता. या महिनाभराच्या कालावधीत आपल्याला बाळाचं बोरनान आणि महिलांनी हळदी कुंकू करायचं असतं. आता बघा, बाळाला बोरनान कसं घालायचं. बाळाला बोरनान घालायचं म्हणजे बाळाला बोराने आंघोळ घालायची असते. फक्त बोरानेच नाही, तर आपण काल संक्रांतीला जे जे वाण आपण पूजलं होतं, जे जे वाण आपण सुवासिनींना दिलेलं आहे, त्या सगळ्या वाणाने सुद्धा तुम्ही बाळाला आंघोळ घालू शकता. वाणामध्ये हरभरे असतील, बोर असतील, ऊस असेल किंवा गव्हाच्या ओंब्या असतील, म्हणजे जे जे वाण आपण कालच्या पूजेमध्ये जे आपण पूजलं होतं, वाण आपण जे सुवासिनींना दिलेलं आहे, त्या सगळ्या वाणाने तुम्ही बाळाला आंघोळ घालू शकता. फक्त बोरानेच नाही, तर या सगळ्या वस्तूंनी, या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला बाळाला आंघोळ घालायची आहे. आता आंघोळ घालायची म्हणजे नेमकी काय. बाळाला, तुमच्या मुलाला पाटावर बसवायचं आहे आणि तुम्हाला त्याच्या डोक्यावरनं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाकायच्या असतात. काय करायचं, लहान मुलं तुमच्याकडे जवळपास जेवढे लहान मुलं तुम्हाला मिळतील तेवढ्या मुलांना बोलून आणायचं. आपल्या बाळाला मधोमध पाटावर बसवायचं. बाळाला तुम्ही छान ड्रेस घालू शकतात. काळा ड्रेस बाळाला घालावा का असा तुमचा प्रश्न असेल, तर बघा, आपल्याला फक्त संक्रांतीच्या दिवशीच आपल्याला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नव्हते, कारण की यावर्षी संक्रांत ही काळ्या रंगावर होती. तुम्ही कधीही बोरनान करणार असाल रथसप्तमीपर्यंत, तर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालू शकता, कारण की आपल्याला फक्त संक्रांतीच्याच दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालायचे नव्हते. तुम्ही इतर दिवशी घालू शकता, पण तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे कपडे घातले तरी चालणार आहे. बरेच जण बाळाला छान कपडे घालून त्यांना जे हलव्याचे दागिने मिळतात त्यांनी सजवतात छानपैकी, आणि बाळाला छानपैकी सजवून पाटावर बसवतात. आणि आजूबाजूचे तुमचे जे काही जेवढे मुलं आहेत, लहान मुलं, त्यांना बोलवायचं, त्यांना तुमच्या मुलांच्या भोवती बसवायचं, तुमच्या बाळाच्या भोवती त्यांना बसवायचं, आणि तुम्ही त्याच्या डोक्यावरून जे जे टाकणार, बोरं असो, ऊस असो किंवा हरभरे असो, गव्हाच्या ओंब्या असो, ते त्यांना तुम्ही उचलायला सांगायचं. आणि अशापर्यंत तुम्हाला हे बोरनान करायचं असतं. आता बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमचं बाळ जर 2-3 महिन्याचं असेल किंवा अगदी 15-15 दिवसाचं सुद्धा बाळ असेल, तर त्यांनी काय करावं. बघा, तुमचं बाळ जर लहान असेल तर त्याच्या आईने बाळाला पाटावर घेऊन बसलं तरी चालणार आहे.
जर तुमचं बाळ बसू शकत असेल, म्हणजे वर्षभराचं असेल किंवा 1.5 वर्षाचं असेल, तर अर्थात ते स्वतः पाटावर बसू शकतं. पण बाळ जर अगदीच लहान असेल, 2-3 महिन्याचं असो, 4-5 महिन्याचं किंवा अगदी 15 दिवसाचं, महिनाभराचं, तर त्याच्या आईने त्याला पाटावर घेऊन बसलं तरी चालणार आहे. आपल्याला बाळाच्या डोक्यावरनं त्या गोष्टी टाकायच्या असतात, पण बाळाला त्याचा त्रास होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की बाळाला त्रास होईल, तर तुम्ही तुमचं बाळ अगदीच 15 दिवसांचं आहे आणि तुम्हाला वाटत असेल की त्याला त्रास होईल, तर अर्थात तुम्ही नाही घातलं बोरणान यावर्षी तरी चालणार आहे. तुम्ही येणाऱ्या पुढच्या वर्षी म्हणजे 2025च्या संक्रांत तुम्ही बोरणान करू शकता. तर बघा, त्याचबरोबर या बोरं आणि वाणाच्याच गोष्टी नाही, तर त्यामुळे तुम्ही जे आपल्या लाह्या मिळतात, लाह्यांमध्ये तुम्ही चॉकलेट, बिस्किट, कॅडबरी किंवा अनेक ज्या गोष्टी लहान मुलांना ज्या आवडतात, जास्त करून चॉकलेट, बिस्किट जे जे आवडतात त्या गोष्टी तुम्ही लाह्यांमध्ये ॲड करू शकता. लाह्या घ्यायच्या खूप मोठ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला चॉकलेट टाकायचे, काही तुम्ही बिस्किट टाकू शकता, लॉलीपॉप, कॅडबरी, म्हणजे ज्या ज्या गोष्टी लहान मुलांना आवडतात ना, त्या गोष्टी तुम्ही एका लाह्यामध्ये टाकून त्या लाह्या मिक्स करायचं आणि त्या ज्या लाह्या आहेत त्या तुम्ही बाळाच्या डोक्यावरून टाकू शकता आणि त्या जे लहान मुलं बसलेले असतात त्यांना तुम्ही उचलायला सांगायचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे बोरणान करायचं आहे. बोरणान केल्याने बाळाला असं म्हणतात की बोरणान केल्याने बाळाला उन्हाळा बाधत नाही आणि अर्थात मुलं 5 वर्षांचे होईपर्यंत आपल्याला बोरणान करायचं असतं, जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होणार नाही. आणि बोरणान ही एक खूप म्हणजे चांगला संस्कार सुद्धा आहे आणि लहान मुलांना सुद्धा त्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो. त्याच्यामुळे प्रत्येक महिलांनी बोरणान हे बाळाचं करायलाच हवं. माझा अजिबात फोर्स नाही, तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता, पण बऱ्याच ठिकाणी केलं जातं आणि अशाच पद्धतीने तुम्हाला बोरणान करायचं आहे. सर्वप्रथम तुमच्या बाळाला ओवाळून घ्या, त्याच्यावरनं त्या ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या, वाणाच्या गोष्टी असो किंवा चॉकलेट, बिस्किट, लाह्या, जे जे तुम्ही आणू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार ते तुम्ही आणा आणि त्याने बाळाच्या डोक्यावर तुम्हाला टाकायचं आहे, त्याचं औक्षण करून, आणि ते लहान मुलांना तुम्हाला उचलायला सांगायचं आहे. बस इतकं साध्या सोप्यापणे तुम्हाला बोरणान करायचं आहे. आता बघा, हळदी कुंकूसुद्धा तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता. हळदी कुंकूला सुद्धा तुम्हाला प्रश्न पडला असेल, काळ्या रंगाची साडी घालावी का? तर बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे की संक्रांतीच्या दिवशीच आपल्याला फक्त काळ्या रंगाचे कपडे घालायचे नव्हते. बाकी इतर दिवशी तुम्ही काळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस तुम्ही घालू शकता. तुमची जर इच्छा असेल तुम्ही काळ्या रंगाची साडी अवश्य घालू शकता, कारण की आपल्याला फक्त संक्रांतीच्या दिवशीच काळ्या रंगाची साडी घालायची नव्हती. तर तुम्ही हळदी कुंकू करणार असाल तर तुम्ही कधीही काळ्या रंगाची साडी घालू शकता, काहीच हरकत नाही. आणि तुमच्या मनात जर शंका असेल तर तुम्ही इतर कोणत्याही रंगाची साडी घातली तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. आणि बघा, आपल्याला वाण काय द्यायचं आहे हा पण आपल्याला खूप मोठा प्रश्न पडतो. वाण असं द्या की जे महिलांच्या उपयोगी पडेल. उगाच काहीतरी प्लॅस्टिकच्या वस्तू देण्यापेक्षा त्या अशाही घरात जाऊन पडून राहतात आणि नाही तर मग ते पडले तरी तुटतात, अशा ज्या वस्तू असतात त्या देऊन काही फायदा नाही. अर्थात आपल्याला हळदी कुंकू आपल्या यथाशक्तीनुसार करायचं असतं, पण महिलांच्या ज्या उपयोगी पडेल, त्यांच्या संसारात त्यांना त्याचा उपयोग होईल असंच वाण आपल्याला द्यायला हवं. किंवा तुमच्या जवळपास स्वामींचे सेवकरी असतील, त्यांना जर स्वामींचे कोणते ग्रंथ वगैरे घेणं शक्य नसेल, त्यांना गरज असेल त्या सेवेची, तर तुम्ही अर्थात त्यांच्यापर्यंत ते ग्रंथ तुम्ही वाण म्हणून त्यांना देऊ शकता, जेणेकरून तुमच्याकडनंही एक सेवा घडेल की तुम्ही ते ग्रंथ त्यांच्यापर्यंत पोहोचवाल आणि ते सुद्धा स्वामींची सेवा तुमच्यामुळे सुरू करू शकतील. तर ज्यांना खरोखर गरज आहे ना स्वामी सेवेची आणि ज्यांच्याकडे पैसे नाही ग्रंथ घेण्यासाठी कोणताही, ज्यांना जो ग्रंथ पाहिजे आहे त्यांना तो ग्रंथ घेण्यासाठी पैसे नाहीत, तुम्ही अशा व्यक्तींपर्यंत तुम्ही जे ग्रंथ आहे, जसं की स्वामी चरित्रसारामृत, स्वामींचं नित्यसेवा स्तोत्र मंत्र हे पुस्तक किंवा गुरुचरित्र ग्रंथ, यापैकी तुम्ही कोणताही ग्रंथ किंवा इतर कोणतेही अजून गुरुचरित्राचा 14वा किंवा 18वा अध्याय, व्यंकटेश स्तोत्राचं पुस्तक, तुम्ही कोणताही जो ग्रंथ आहे तो तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही एका महिलेला द्या, 3 महिलांना द्या, 5 महिलांना द्या, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला हे वाण द्यायचं असतं. आणि हळदी कुंकूसुद्धा आपल्या यथाशक्तीनुसारच करायचं असतं. तुम्हाला जसं झेपेल तसं एक महिलेला बोलवून किंवा 3 विषम संख्येमध्ये, एक महिला 3, 5, 7, 11 अशा संख्येपर्यंत तुम्ही महिलांना बोलवून तुम्ही त्यांचं हळदी कुंकू करू शकता, त्यांना वाण देऊ शकता
आणि आपल्या यथाशक्तीनुसार करा. आणि हळदी कुंकू करणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या सौभाग्य वाढीसाठी, आपल्या सौभाग्य वृद्धीसाठी. त्यामुळे प्रत्येक महिलांनी अवश्य करावं. तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.